मुंबईमध्ये युवक काँग्रेस आक्रमक सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा प्रयत्नाचा युवा काँग्रेसनं केला निषेध। मंत्रालयाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ काँग्रेसचं आंदोलन। पुण्यामध्ये शनिवारी भाजपची महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये बैठक। पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांसोबत करणार चर्चा। भाईंदरमध्ये मंदिराचा मुद्दा। भाजप शिवसेना आमनेसामने। जुने मंदिर परवानगी न घेता तोडण्याचा प्रयत्न। शिवसेनेचा भाजप आमदारावर आरोप। मंदिराशी काहीही संबंध नाही, भाजपचे आमदार नरेंद्र मेहतांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीमध्ये 20,000 मतदान बाहेरून आणलं। पैठणचे आमदार विलास भुमरेंचं विधान। शिंदेंनी इशारा करताच वक्तव्यामध्ये सुधारणा। स्थलांतरित मतदार होते अशी भुमरेंकडून गुगली। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा घ्यावा। गुंडांना शस्त्र परवाना देणं चुकीचं, सुषमा अंधारेंची मागणी। दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा। दिवाळी खरेदीचा नफा फक्त हिंदूंनाच मिळायला हवा। आमदार संग्राम जगताप यांचं हिंदू आक्रोश मोर्चामध्ये वक्तव्य। महायुतीमधील वाचाळदारांना आवर घाला। आमदार कैलास पाटील यांचा सरकारला सल्ला। बाबासाहेब पाटलांचं वक्तव्य शेतकऱ्यांचा अपमान करणारं कैलास पाटील यांचं वक्तव्य। दादरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्व शाखा प्रमुखांची बैठक। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पार पडली बैठक। मतदार यादी तपासून काम करा, उद्धव ठाकरेंच्या शाखा प्रमुखांना सूचना। पूरग्रस्त बाधित तालुक्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय। जाहीर केलेल्या यादीमध्ये फक्त 253 तालुक्यांचा समावेश, तर आज 347 तालुक्यांचा समावेश। समकाळांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला। देवाभाऊ गोडसे नाही तर गोडवा निर्माण करणारं नेतृत्व। नवनाथ बन यांचा हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर संताप। ओबीसींच्या हक्कासाठी मैदानामध्ये उतरलो। जिया रद्द केल्याशिवाय आता थांबायचं नाही। ओबीसींमध्ये घुसखोरी होऊ देणार नाही, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। पालघरमध्ये भाजपमध्ये 3,000पेक्षा अधिक कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळ्याला जिल्ह्याचे खासदार हेमंत सावरा, आमदार हरिश्चंद्र भोये आणि जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांची प्रमुख उपस्थिती। निलेश घाळवलला सीपींनी शस्त्र परवाना दिला नाही। निलेश घाळवल संदर्भात पोलीस आयुक्तांशी बोललो, अजित पवारांची माहिती। शस्त्र परवाना प्रकरणामध्ये आदेशाची प्रत समोर। 24 जून 2025च्या आदेशावर योगेश कदमांची स्वाक्षरी। पुणे पोलीस आयुक्तांना देण्यात आले होते आदेश। मित्रपक्षाकडूनच योगेश कदम यांच्यावर टीका। योगेश कदमांसारख्या मंत्र्यांना घरी बसवायला हवं, रामदास आठवलेंचं वक्तव्य। शस्त्र परवान्याबाबत विशेष अधिकार वापरले नाही, योगेश कदम यांनी शिंदेंपुढे मांडली बाजू। शिंदेंचाही कदमांना पाठीशी असल्याचा निर्वाळा, सूत्रांची माहिती। जिथे शक्य तिथे युती करणार, युती कुठं होऊ शकते याचा आढावा घेतला। मुख्यमंत्र्यांची माहिती। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नथुराम गोडसेसोबत तुलना, तर पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वादग्रस्त विधान। अजितदादांचा खवय्या अंदाज। अजित पवार यांच्याकडून भेळ आणि पाणीपुरीवर ताव। सरकारवाडा गोळीबार प्रकरणी मामा राजवाडेंना अटक। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। मामा राजवाडेंचं अटकेपूर्वी वक्तव्य। राजन तेली यांचा अनुभव मोठा आहे, प्रशासनावर त्यांची पकड आहे, त्यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदा होईल, आमदार निलेश राणेंचं वक्तव्य। मंत्री बाबासाहेब पाटील विदर्भाच्या दौऱ्यावर आल्यास त्यांचे हातपाय कलम करू। महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रदेश अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांचा इशारा। बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध। शेतकऱ्यांच्या कर्जाविषयी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा लातूरमध्ये निषेध। शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला असं केलं होतं वक्तव्य। अहमदविषयी प्रेम असलं तर अहिल्यानगरच म्हणावं लागेल, गोपीचंद पडळकरांनी ओवेसींना ठणकावलं। अहिल्यादेवींचं नाव कुणीही पुसू शकत नाही, पडळकरांचा ओवेसींवर संताप। छठपूजेच्या पूर्वतयारीची आढावा बैठक। मुंबई पालिका मुख्यालयामध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा, अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न। छठपूजेच्या दरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून खबरदारी।
गणेशोत्सवासाठी प्रयत्न केलेत आणि आता छठपूजेसाठी करतोय. मुंबईमध्ये सर्वधर्म समभाव आहे, अमित साटमान यांचं वक्तव्य. ओबीसी जेवढा रस्त्यावरती उतरेल तेवढं चांगलं आहे, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान करताना विचार करा, प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन. धाराशिवमध्ये महाविकास आघाडी आणि भाजप आमने सामने. नगरपालिकेच्या मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा महाविकास आघाडीचा आरोप, तर पराभव दिसत असल्यानं महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली. भाजपचा पलटवार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये दाखल झाले होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर महाराष्ट्राच्या संघटनांचा आढावा घेतला. मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरे एकाच मंचावरती येण्याची शक्यता. उद्या पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमाचा ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमामध्ये दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता. मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. आरपीआयच्या आशुतोष निकाळजेंचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश. अमरावती विभागीय आयुक्तांच्या भेटीला भाजपचे आमदार. शेतकऱ्यांच्या पॅकेजमधून अमरावती जिल्ह्यातील 8 तालुके वगळलेल्या 8 तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी. कृषी मंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठी विशेष पॅकेजमधून काही तालुके वगळले. वाशिमचे काँग्रेस पक्षाचे आमदार अमित झनक यांचा आरोप. पुढील 25 वर्ष भाजपची सत्ता राहणार. आमदार बबनराव लोणीकरांचा दावा. हंबरडा मोर्चा शेतकऱ्यांसाठी की निवडणुकीसाठी? लोणीकरांचा ठाकरेंना सवाल. धनंजय मुंडेंवरील आरोप अजून संपले नाहीत. पूर्णपणे क्लीनचिट मिळालेली नाही. आमदार सुरेश धस यांचं मोठं वक्तव्य. सोमवारी ठाणे महानगरपालिकेवर धडक मोर्चाचं आयोजन. ठाकरेंच्या शिवसेनेसह मनसेचाही मोर्चामध्ये सहभाग. महाराष्ट्रात भ्रष्टाचारासाठी ठाणे महापालिकेचा पहिला नंबर. राजन विचारेंचं वक्तव्य. राज्यभरातील वीज कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात. 9 संघटना आंदोलनामध्ये सहभागी. संपामुळे वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता. सांगलीमध्ये रिक्षा व्यावसायिकांच्या विविध मागणीसाठी परिवहन कार्यालयाच्या समोर रिक्षा चालकांचं धरणे आंदोलन. यवतमाळमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये बंजारा आणि इतर कोणत्याही जातीचा समावेश न करण्याची मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी समाजाचा आक्रोश क्रांती मोर्चा. राज्यातील वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे. वीज कर्मचाऱ्यांनी पुकारला होता 72 तासांचा संप. सरकारनं चर्चेसाठी तयारी दाखवल्यानंतर संप मागे. अकोला-अकोट महामार्गावरील चोहट्टा बाजार परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास मुंबई-नागपूर महामार्गावर तीव्र आंदोलनाचा दिला इशारा. जळगाव जिल्ह्यातील 4 नाही तर संपूर्ण 11 तालुक्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शनं. अन्यथा 4ही मंत्र्यांना फिरू देणार नाही. महाविकास आघाडीचा इशारा. बीडच्या परळीमध्ये किसान सभेसह शेतकरी आक्रमक. शेतकऱ्यांची कर्जमाफी करा म्हणत तहसील कार्यालयावरती भव्य मोर्चा. कोल्हापूरमध्ये दूध संस्था चालक आक्रमक. गोकुळच्या डिसेंबर रक्कम कपातीच्या निषेधार्थ लाक्षणिक उपोषण. गोकुळ प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. कुलगुरू मिळतील का? शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारातच मोकळी खुर्ची ठेवून ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. विद्यार्थ्यांचं नियोजन कोलमडल्याची तक्रार. अहिल्यानगरमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी वडगाव थाटे येथे जलसमाधी आंदोलन. वंजारी समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. निर्णय न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावरती युनायटेड फोरम आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं आंदोलन. मदतीतून 8 तालुके वगळल्यानं पैसे फेकून सरकारचा निषेध. अमरावतीमध्ये वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस. महावितरण प्रशासनानं आंदोलन बेकायदेशीर ठरवलं. अत्यावश्यक सेवा थांबवली नसल्यानं मेस्मा कायदा लागू होत नाही. आंदोलकांची भूमिका. वाशीममधील 3 तालुके विशेष मदत पॅकेजमधून वगळले. जिल्हा परिषदेच्या टॉवरवरती चढत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन. यवतमाळमध्ये आदिवासी समाज बांधवांचा आरक्षणाला तीव्र विरोध. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. माजी मंत्री, सत्ताधारी आणि आमदारांचा इशारा.
राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाद पेटला। आदिवासी प्रवर्गातून आरक्षण द्या, बंजारा समाजाची मागणी। या विरोधात आदिवासी समाज आक्रमक, कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन न करण्याचा इशारा। परभणीमध्ये सहकारी हमीभाव खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा, स्वाभिमानीची विभागीय आयुक्तांकडे मागणी। कोल्ड्रिप कफ सिरपचे मालक कोर्टामध्ये हजर। मालक रंगनाथन यांना पारसिया कोर्टासमोर हजर करण्यात आलं। कोर्टामध्ये हजर करताना मृतांची कुटुंबीय कमालीचे आक्रमक। कोल्हापूर शहरामध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे हवेमध्ये धुळीचं साम्राज्य। नाकातोंडामध्ये धूळ गेल्यानं नागरिक हैराण। महापालिकेच्या दारामध्ये धूळ फेकत आंदोलन। वाशीमध्ये टोल प्लाझा समोरील रस्त्याची दुरावस्था, रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मनसे वाहतूक सेनेचं रास्ता रोको आंदोलन। निलेश घायवळ प्रकरणी गुन्हे शाखेकडे वर्ग। घायवळ प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश। आमदार नितीन देशमुखांचा अकोला पालिका अधिकाऱ्यांवर संताप। एकत्रित काढलेल्या निविदा रद्द करा, प्रत्येक कामाच्या स्वतंत्र निविदा काढण्याची नितीन देशमुखांची मागणी। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू असलेले 51 मालवाहक वाहन पिंपरी चिंचवड शहरातून आज रवाना। आमदार महेश लांडगे यांनी केलं मदतीचं आवाहन। वसई विरारमधील बेकायदेशीर इमारतींचं बांधकाम प्रकरण, माजी आयुक्तांच्या अटकेविरोधात याचिका दाखल याचिकेवर 15 ऑक्टोबरला सुनावणी। 5000 जणांचं घरांचं स्वप्न अखेर पूर्ण होणार। म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडत उद्या जाहीर होणार। दहिसरमधील शुक्ला कंपाऊंडमध्ये सकाळपासून कारवाई सुरू। शुक्ला कंपाऊंडमध्ये पोलीस बंदोबस्त। माजी खासदार गोपाल शेट्टींकडून कारवाई थांबवण्याची मागणी। शालेय विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात न्यायमूर्तींसमोर अहवाल सादर। 1,60,000 शाळांपैकी 88,000 शाळांनी केला अहवाल सादर। अहवालासंदर्भात न्यायमूर्तींकडून समाधान। नवी मुंबईच्या नेरळ सिव्हिड्समध्ये वीज पुरवठा खंडित। वीज पुरवठा नसल्यानं नागरिक त्रस्त। वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांचाही मनस्ताप। भिवंडीमध्ये पालिकेची मोठी कारवाई। अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा। पालिकेच्या कारवाईनं व्यापाऱ्यांमध्ये खळबळ। भिवंडी महानगरपालिका क्षेत्रामध्ये उद्या 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद। मानसरोवर येथील मेन लाईन शिफ्टिंगच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर उल्हासनगरमधील रस्त्यांचं खोदकाम। आमची दिवाळी खड्ड्यात घालण्याचा विचार आहे का? नागरिकांचा महापालिकेला संतप्त सवाल। संगमनेरमध्ये काही दिवसांपासून फ्लेक्स बाजीतून विद्रुपीकरण। फ्लेक्समधून होणारं विद्रुपीकरण थांबवण्यासाठी आमदार सत्यजित तांबेंचा पुढाकार। मोहिदेपूर जिल्हा परिषद शाळेमध्ये भौतिक सुविधा नसल्याने विद्यार्थी त्रस्त। विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी ठोस पावलं उचलावी, पालक वर्गाची मागणी। शेतकरी आर्थिकदृष्ट्या हवालदिल। शासकीय मदतीतून अकोला तालुका वगळल्यानं बळीराजा संतप्त। शासनानं तात्काळ शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर न केल्यास ठाकरेंच्या शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा। कोल्हापूर महानगरपालिकेचे अंतिम प्रारूप, प्रभाग रचना जाहीर, तर सर्व प्रभागांचे नकाशे सभागृहामध्ये प्रदर्शित। नागरिकांना पारदर्शक आणि सुलभ माहिती उपलब्ध व्हावी हा उद्देश। कोल्हापूरकरांसाठी समाधानकारक बातमी। पंचगंगा नदीच्या प्रदूषणामध्ये घट। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालामध्ये माहिती। वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करा, कोल्हापूर नेक्स्टच्या शिष्टमंडळाची मागणी। ई-केवायसी साठी लाडक्या बहिणी थेट डोंगरावर। नंदुरबारमध्ये खडी खुर्दमध्ये नेटवर्कच नाही। लाडक्या बहिणींना ई-केवायसी आता बंधनकारक। रोहन घुगेंनी स्वीकारला जळगाव जिल्हाधिकारी पदाचा पदभार, तर आयुष प्रसाद नाशिकच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारणार। एपीएमसी बाजारामध्ये फ्लॉवरच्या दरामध्ये मोठी वाढ। पावसाचा भाज्यांना फटका। सध्या फ्लॉवरचा दर 50 ते 60 रुपये प्रति किलोवर। अकोल्यातील 2 तालुके शासकीय मदतीपासून वगळले। नैसर्गिक आपत्ती विभागाच्या चुकीमुळे तालुके मदतीतून वगळले। पॅकेजमध्ये मूर्तिजापूर आणि अकोला तालुक्यांचा समावेश करण्यासाठी क्रांतिकारी संघटनेचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। शेतकऱ्यांसाठी दिलासा। प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेच्या द्वारे नवा अध्याय। महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांची निवड। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा। अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीतून 3 तालुक्यांना वगळल्यानं हिंगोलीमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक। चढलेले सोयाबीन सेनगाव तहसीलदाराच्या खुर्चीवर फेकत केला सरकारचा निषेध।
हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांच्या शेकडो क्विंटल धान्याची नासाडी, हळद, करडई, हरभरा आणि गहू शेतमालाला किडे, वखार महामंडळाच्या गोदामामध्ये साठलेल्या धान्याची नासाडी, तर शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली वारंवार तक्रार. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या निवासस्थानी करवा चौथ उत्साहात साजरा, तर गायिका जसपिंदर नरूला आणि अनेक महिलांचा या कार्यक्रमामध्ये सहभाग. ठाणे महानगरपालिका उपायुक्त शंकर पाटोळे यांची दिवाळी जेलमध्येच 25 लाख लाचखोर प्रकरणामध्ये पाटोळेंचा जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयानं फेटाळला. निलेश घायवळसह सचिन घायवळवर गुन्हा दाखल, सचिन घायवळवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल, कोथरूडमधील गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल. सांगलीमध्ये 1,77,00,000च्या बनावट नोटा जप्त, सांगली पोलिसांकडून 5 जणांना अटक केलेल्यांमध्ये कोल्हापूरच्या एका पोलिसाचाही समावेश. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाची मोठी कारवाई, दादरा नगर हवेली, दमण, दीवमधून कर चुकवत विक्रीसाठी आणलेल्या 200 बॉक्स विदेशी मद्य आणि एक पिकअप टेम्पो असा सुमारे 24 लाखांचा मुद्देमाल करण्यात आला जप्त. कल्याणमध्ये ड्रग्ज तस्करांवर पोलिसांची कारवाई, 115 किलो गांजासह 13 आरोपींना अटक, 17 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई. टकपाडा पोलिसांची ड्रग्ज तस्करांच्या विरोधात कारवाई, विशाखापट्टणम ते कल्याण अंमली पदार्थ तस्करीचं रॅकेट उद्ध्वस्त, 70 लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. मतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार या प्रकरणी 2 जणांना अटक, 15पेक्षा अधिक संशयित पोलिसांनी घेतले ताब्यात. मुक्ताईनगरमध्ये पेट्रोल पंपावर दरोडा, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपासह इतर 2 पेट्रोल पंपांचा समावेश, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांची माहिती. सिल्लोड तालुक्यामध्ये गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना, 12वीतील विद्यार्थिनीला शिक्षकानं नेलं पळवून, 40 वर्षीय शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल. सिल्लोडमध्ये अज्ञात व्यक्तीनं नायब तहसीलदारांचं नाव असलेला बॅनर फाडून टाकला, दरवाजाजवळ नावाचा बोर्ड ही लंपास, या घटनेची तक्रार पोलिसांमध्ये दाखल. अमरावतीमध्ये देह व्यापाऱ्याच्या 2 अड्ड्यांवर पोलिसांची छापेमारी, 8 पीडितांसह 12 जण ताब्यात, शांतीनगर आणि न्यू हनुमान नगरामध्ये पोलिसांचं धाडसत्र. बुलढाण्यामधील मलकापूरमध्ये अपहरणाचा थरार, अपहरण करणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, मुलींना जबरदस्तीनं गाडीमध्ये नेत अपहरणाचा होता प्रयत्न. कॅरेक्टर खराब करून टाकेन, बीडमधील शेतकऱ्याला पोलिसाची थेट धमकी, पवनचक्की कंपनीकडे मोबदला मागितल्यानं धमकी. पिंपरी चिंचवड शहरामध्ये माथेफिरू गावगुंडाकडून पुन्हा वाहनांची तोडफोड, 4 ते 5 मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचं मोठं नुकसान, वाकड पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचं लक्ष. राजापूर तालुक्यामध्ये घडलेल्या शिशे चोरी प्रकरणी 2 आरोपींना अटक, 1,47,000चा मुद्देमाल जप्त, 12 तासांमध्ये प्रकरणाचा भांडाफोड. नाशिकच्या सातपूरमध्ये गोळीबार प्रकरणी पोलीस तपासामध्ये लोंढे टोळीचे प्रताप उघड, तर बार मालकासह कुटुंबियांचं अपहरण केल्याचं निष्पन्न, टोळीकडून बार मालकाकडे उत्पन्नाच्या 10% रकमेची मागणी. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.